नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या हातात विश्व सामावलंय असं आपण नेहमी म्हणतो, हो की नाही? म्हणजे आपल्या हातात, तळहातात जो मोबाईल असतो ना, त्यानं ह्या सगळ्या जगाला जवळ आणलंय. रादर सगळं जग आपल्यासाठी जवळ आलंय असं म्हणायला हरकत नाही. पण या मोबाईलच्याच भाषेमध्ये आजकालची नाती कशी आहेत याविषयी एक फार छान व्हॉट्सअपवर पोस्ट वाचनात आली. आजच्या आनंदी कट्ट्यावरून ती तुमच्याशी शेअर करते. आजच्या काळात ना नाती ब्लूटूथसारखी झाली आहे. जेव्हा कोणीतरी आपल्या आयुष्यात जवळ असतं तेव्हा आपण कनेक्टेड असतो, संवाद असतो, एकमेकांची सोबत असते, आपल्या भावना शेअर होतात. पण एकदा थोडं अंतर आलं किंवा वेळ नाही मिळाला एकमेकांसाठी, संवाद थांबला की लगेच मग सर्चिंग फॉर न्यू डिव्हायसेस सुरू होतं. पूर्वी ना नाती जोडली जायची मनापासून. अडचणी असल्या तरी सोडवून पुन्हा एकत्र यायचं ठरत होतं. पण आता ना हे सगळं क्षणिक झालं आहे. नात्यामध्ये स्थिरता नाही आहे, विश्वासाला वेळ नाही आहे, सहनशीलतेला किंमत नाही आहे. आपण तंत्रज्ञानात प्रगती केली पण नात्यांमध्ये मागे गेलो का? ब्लूटूथसारखं कनेक्शन आपल्याला तात्पुरती जवळीक देतं, पण ती काळाची कसोटी नाही सहन करत. नातं हे वायफायपेक्षाही जास्त मजबूत असावं लागतं, विश्वासाच्या संकेतावर चालणारं. ब्लूटूथप्रमाणे तात्पुरतं नाही काही. आज आपल्याला हवेत खरे, खोल, समजून घेणारे, टिकणारे नातेसंबंध, जिथे अंतर आलं तरी पण मनं जोडलेली राहतील. तिथे सर्चिंग फॉर न्यू डिव्हायसेस नव्हे तर रिकनेक्टिंग होईल. म्हणूनच आजपासून ब्लूटूथ नाही तर हार्ट टू हार्ट कनेक्शन निर्माण करूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.